जगात माणुसकी हा एकच सच्चा धागा आहे जो आपुलकीनं एकमेकांना बांधून ठेवतो। याचंच उदाहरण पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या लोणी देवकरमध्ये पाहायला मिळालं। मूळचे छत्तीसगडचे असलेले लाला मदनलाल गवळी गेल्या काही वर्षांपासून इंदापूर तालुक्यातल्या लोणी देवकर इथं पत्नीसोबत राहत होते। तिथल्याच एका हॉटेलमध्ये ते कामाला होते। त्यांची पत्नी सोनिया लाला गवळी असाध्य रोगानं आजारी होती। उपजिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। अवघी काही मिळकत असलेला लाला गवळी यांच्याकडे पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी देखील पैसे नव्हते। इंदापूर शहरातल्या युवा क्रांतीच्या तरुणांना ही घटना समजली। त्यानंतर माणुसकीच्या भावनेतून युवा क्रांतीचे तरुण पुढे सरसावले आणि त्यांनी सोनिया गवळी यांच्या अंत्यसंस्काराची सर्व तजवीज केली। युवा क्रांतीच्या या संवेदनशील मदतीमुळे लाला गवळी पुढे गहिवरले। सोनिया लाला गवळी ही महिला गेले 8 दिवस अंत्यावस्थेत होती। चिवताईच्या डब्यामार्फत आपण तिला भोजन पुरवत होतो, पण आज तिचं दुःखद निधन झालं। दोन्ही दाम्पत्य येथे हॉटेलमध्ये कामाला होते। ती बाई अतिशय नवरा बायकोची हालाकीची परिस्थिती होती। त्यांना अंत्यविधीसाठी सुद्धा त्या माणसाकडे पैसे नव्हते। हे कळाल्यानंतर युवा क्रांती प्रतिष्ठानचे आमचे मित्रपरिवार व इंदापूरमधील व्यापारी व दानशूर व्यक्ती यांनी एकत्र येऊन तिचा अंत्यविधी करायचा आज ठरवलेला आहे। या अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य सर्व समाजातील सर्व लोकांकडून आम्ही एकत्र करतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।